आजचा आपला विषय आहे खजूर शेतीतून पैसे कमवण्याचा मार्ग. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहित आहे खजूर ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिनिक्स डॅक्टिलिफेरा असं म्हणतो, हे सर्वात जुन्या लागवडीखालील फळांपैकी एक फळ आहे. ज्याच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणजे साधारणतः 5000 वर्षापूर्वी आहेत. हे मेसोपोटेमिया, ज्याला आपण आधुनिक इराक असं म्हणतो, आणि प्राचीन इजिप्तमध्ये सुद्धा हे उगम पावले असं मानलं जातं. जिथे ते दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग म्हणून खजूर या फळाला खूप महत्व द्यायचे. प्राचीन संस्कृतीमध्ये याचा व्यापार, संस्कृती आणि धर्मामध्ये या फळाला खूप महत्वाची भूमिका मानली जाते. म्हणजेच प्राचीन मेसोपोटेमिया आणि इजिप्त हे दोन देश खजूर पासून किंवा खजुराचा वापर हे ब्रेड, वाईन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिरप बनवण्यासाठी मुख्य अन्न म्हणून वापरायचे. सुमारे 3000 सालापूर्वी किंवा त्या काळातील इजिप्शियन थडग्यांमध्ये सुद्धा खजुराच्या बिया सापडतात. खजूर हे पौष्टिक अन्न आहे किंवा खजूर हे पौष्टिकतेचे एक शक्तिशाली केंद्र आहे, जे अनेक आरोग्याचे फायदे देतात. नाश्त्यामधून किंवा जेवणामधून किंवा नैसर्गिक गोड पदार्थ म्हणून खजूर खाल्ल्याने, तुमच्या आहारात खजूरचा समावेश केल्याने एकूणच आपलं आरोग्य किंवा आरोग्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. कारण त्यात नैसर्गिकरित्या आढळणारे साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून खजूरचा आनंद घ्यायला आपण शिकायला पाहिजे. ज्यावेळेस आपण उत्पादन आणि लागवड कशी करायची याचा विचार करतो, त्यावेळेस सर्वप्रथम भारत आता खजूराचा सर्वात मोठा ग्राहक आहे हे आपल्या निदर्शनास येते. परंतु त्याचा बहुतेक पुरवठा आयातीतूनच होतो. विशेषतः इराण, सौदी अरेबिया आणि UAE मधून होतो. विशेषतः गुजरातचा कच्छ प्रदेश हा जो आहे ते खजुराचे मुख्य केंद्र म्हणून आता समोर येत आहे. गुजरातमधील कच्छचा शुष्क प्रदेश भारतातील आघाडीचा खजूर उत्पादक क्षेत्र बनला आहे, जिथे बरही आणि मेडजूल सारख्या जातीचा यशस्वीरित्या प्रयोग यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं. ज्यावेळेस आपण सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व या दृष्टीने खजुराकडे पाहतो, त्यावेळेस रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज खजूर हे प्रामुख्याने मुख्य इफ्तार करताना खजुराचा वापर खूप करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हिंदू समाजामध्ये उपवास, ज्याला व्रत असं म्हणतो, आणि धार्मिक विधींमध्ये सुद्धा खजूर मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात, ज्यामुळे ते भारतीय आहार संस्कृतीचा एक आवश्यक भाग बनला आहे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आयात स्त्रोत हे इराण, संयुक्त अरब अमिरात, ज्याला आपण UAE असं म्हणतो, तर इराण हा सर्वात मोठा पुरवठादार. भारताच्या खजूर आयातीपैकी जवळपास 50% वाटा हा इराणचा आहे. त्या खालोखाल संयुक्त अरब अमिरात, ज्याला UAE आपण म्हणतो, इतर देशांमधून खजुरासाठी एक महत्वपूर्ण पुनर्निर्यात केंद्र बनलेला आहे. आपले जर प्रमुख निर्यातदार पाहायचे असेल तर सौदी अरेबिया किंवा इराक बरोबरच ओमान, ट्युनिशिया आणि अल्जेरिया हे सुद्धा देश आहेत. ज्यावेळेस आपण आयात मूल्य आणि आकारमानाचा विचार जर केला तर भारत दरवर्षी साधारणतः 3 ते 5 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त खजूर आयात करताना आपल्याला दिसत आहे. खजुराचे एकूण आयात मूल्य दरवर्षी साधारणतः 2500 ते 3500 कोटी, म्हणजेच 300 ते 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा आहे. ज्यावेळेस आपण प्रमुख उत्पादक राज्ये याचा विचार जर करतो,
तर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे गुजरातचा कच्छ प्रदेश हा भारतातील आघाडीचा खजूर उत्पादक किंवा भारतातील देशांतर्गत खजूर उत्पादनात साधारणतः 85% पेक्षा जास्त वाटा या एका कच्छ प्रदेशाचा आहे. त्या खालोखाल राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर सारख्या वाळवंटी प्रदेशात सुद्धा काही मर्यादित क्षेत्रामध्ये सुद्धा खजुराची लागवड करताना आपण पाहतो. त्यानंतर हल्ली महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा काही लहान प्रमाणात खजुराची लागवड काही शेतकरी बांधव करताना आपल्याला दिसतात. खजूर शेतीतून पैसे कमवण्याचे कोणते मार्ग असू शकतात, आता आपण याविषयी थोडीशी चर्चा करूयात. खजूर शेती ही भारतातील एक उच्च नफा मिळवून देणारी शेती आहे. भारत हा खजुराचा सर्वात मोठा ग्राहक आहे, परंतु उत्पादन कमी असल्यामुळे आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आपण आहोत. त्यामुळे खजूर शेतीत गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन चांगला नफा मिळू शकतो. मग यासाठी आपण कशा प्रकारची जागा निवडायला पाहिजे? गरम आणि कोरड्या हवामानात चांगले उत्पन्न होते. साधारणतः 25 ते 50 तापमान आवश्यक असते. गुजरातचा कच्छ, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू येथे चांगली संधी आपल्याला पाहाव्यास मिळते. हल्ली महाराष्ट्रात सुद्धा तापमान अधिक वाढत असल्यामुळे त्याला पोषक असं वातावरण निर्माण होत आहे. वालुकामय किंवा गाळाची सुपीक जमीन याला चांगली म्हणून आपण पाहाव्यास काही हरकत नाही. साधारणतः पीएचचा स्तर, मातीचा पीएचचा स्तर हा 6.5 ते 8.5 यात खूप चांगली वाढ होते. सर्वात फायदेशीर खजुराच्या जाती कोणत्या याचा जर आपण विचार केला तर सध्या आपल्या भारतामध्ये मेटजूल खूप उच्च प्रतीचा आणि महाग आणि निर्यातक्षम ही जाती आहे. त्या खालोखाल बरही ताज्या खाण्यासाठी हे खूप लोकप्रिय होत आहे. डिग्लेट नूर ही जात निर्यात व प्रक्रिया उद्योगासाठी खूप चांगली जात असं संबोधलं जातं. त्याचबरोबर जाहिदी किंवा ज्याला जहिदी असं सुद्धा आपण म्हणतो, ते वाळवलेल्या खजुरासाठी, छोहारा ज्याला म्हणतो, त्यासाठी खूप उपयुक्त जात अशी आहे. या व्यतिरिक्त काही आणखी जाती सुद्धा आपण प्रयोग करू शकतो, पण मुख्यतः मेटजूल, बरही, डिग्लेट नूर आणि जाहिदी या चारही जातीचा आपण जर विचार केला तर आपल्याला खूप चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. मग यासाठी साधारणतः आपल्याला खर्च किती अपेक्षित आहे किंवा सुरुवातीला आपण किती गुंतवणूक केली पाहिजे, तर आपण प्रति एकर अंदाजे गुंतवणूक आपण याविषयी सुद्धा थोडीशी चर्चा करूयात. खर्चाचा प्रकार जर आपण विचार केला तर सुरुवातीला जमिनीची तयारी करण्यासाठी आपल्याला खर्च येणार आहे. तर जमिनीची तयारी करण्यासाठी अंदाजे खर्च 20,000 ते 50,000 रुपये येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला रोपे खर्च किंवा रोपे आपल्याला विकत घ्यावी लागतात. तर प्रति रोप नर्सरीमध्ये साधारणतः 500 ते 1500 पर्यंत याची किंमत आहे. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी किंवा पाणी कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी ड्रिप इरिगेशन, ज्याला आपण ठिबक सिंचन असं म्हणतो, त्यासाठी साधारणतः 50,000 ते 1,00,000 अंदाजे खर्च अपेक्षित आहे. झाडे वाढताना किंवा रोपे वाढताना त्यासाठी खत आणि कीटकनाशकांची आवश्यकता असते. त्यासाठी साधारणतः 20,000 ते 30,000 रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे. मजुरीचा आणि देखभालीचा खर्च जर आपण यात मिसळला तर साधारण अंदाजे 50,000 ते 70,000 खर्च अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही इतर खर्च जर पकडलं तर 30,000 ते 50,000 अंदाजे खर्च या व्यतिरिक्त आपण यात समाविष्ट करूया. म्हणूनच एकूण अंदाजे खर्च साधारणतः लागणारा जमिनीची तयारी करण्यासाठी किंवा रोपे विकत घेण्यासाठी किंवा ठिबक सिंचन असेल किंवा खत आणि कीटकनाशके असतील किंवा मजुरी आणि देखभाल आणि इतर खर्च जर यात आपण पाहिला तर साधारणतः एकूण अंदाजे खर्च 3,00,000 ते 5,00,000पर्यंत अपेक्षित आहे. मग एवढं सगळं करून आपल्याला उत्पन्न किती येऊ शकतं किंवा
काय यापासून नफा मिळू शकतो? तर लक्षात ठेवा, खजूर झाडाला साधारणतः 4 ते 5 वर्षांनी फळे येऊ लागतात. मग एका झाडापासून 50 ते 100 किलो उत्पादन आपल्याला मिळू शकते. प्रति एकर 7 ते 10 टन उत्पादन साधारणतः 6 ते 7 वर्षानंतर आपल्याला येऊ शकते. आणि आपल्याला माहित आहे की सध्याचा बाजारभाव जर आपण विचार केला तर ताजे खजूर हे 150 रुपये ते 500 रुपये प्रति किलो आपल्याला पाहावयास मिळतात. वाळवलेले खजूर 100 रुपये ते 300 रुपये प्रति किलो असं मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत. मेटजूल सारखे उच्च प्रतीचे खजूर जर आपण मार्केटमध्ये पाहिलात तर त्याची किंमत आज घडीला 800 रुपये ते 1500 रुपये प्रति किलो असे आहे. प्रति एकर वार्षिक उत्पन्न जर आपण विचार केला 6 ते 7 वर्षानंतर तर साधारणतः 200 रुपये प्रति किलो दराने विक्री केल्यास याचे उत्पन्न 14 लाख ते 20 लाख रुपये प्रति एकर आपल्याला मिळू शकते. यात खर्च वजा जाता निव्वळ नफा आपल्याला 10 लाख ते 15 लाख प्रति एकर प्रति वर्ष आपण उत्पन्न घेऊ शकतो. विचार करा, 4 ते 5 वर्षानंतर गुंतवणूक परत आपल्याला मिळते आणि चांगला नफा सुद्धा आपल्याला सुरू होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, खजूर शेतीतून पैसे कमवण्याचे जे या व्यतिरिक्त वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे फक्त खजूर विकूनच आपल्याला फायदा मिळतो का? तर नाही. याशिवाय सुद्धा आपण वेगवेगळे प्रयोगातून यात अधिक उत्पन्न कसं आपण घेऊ शकतो किंवा पैसे आपल्याला कसे मिळू शकतात याविषयी थोडीशी चर्चा करूया. ताजे व सुकलेले खजूर सुद्धा आपण विकू शकतो. स्थानिक बाजारामध्ये किंवा सुपर मार्केट असेल किंवा थोक व्यापाऱ्यांना आपण याची विक्री करून आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो किंवा जास्त नफा घेऊ शकतो. ज्यामध्ये प्रामुख्याने बिग बास्केट असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन स्टोर्स मध्ये सुद्धा आपण विक्री करू शकतो. प्रक्रिया उद्योगात विक्री सुद्धा करून आपण खजूरचे सिरप बनवू शकतो, खजूर पासून पेस्ट बनवू शकतो, खजूरचं पावडर बनवू शकतो, खजूर पासून चॉकलेट आणि हेल्थ बार बनवून आपण जर विक्री केलं तर आपल्याला अधिक नफा मिळू शकतो. ऑर्गॅनिक खजूर विकल्यास यापेक्षाही अधिक नफा आपल्याला मिळू शकतो. मग या व्यतिरिक्त उच्च गुणवत्तेचा खजूर निर्यात करून सुद्धा आपण खूप नफा मिळवू शकतो. साधारणतः UAE असेल, सौदी अरेबिया, अमेरिका आणि युरोपमध्ये भारतीय खजुरांसाठी खूप मोठी मागणी सध्या होत असताना आपल्याला दिसते. यासाठी आपल्याला APEDA प्रमाणपत्र घेतल्यास आपल्या निर्यातीची जी प्रक्रिया आहे ती निर्यात करण्याची प्रक्रिया खूप सुलभ होऊ शकते. या व्यतिरिक्त आपण जर ऑफशूट रोपे जर तयार केलात, म्हणजे आपण रोपे विकून एखादी नर्सरी आपण डेव्हलप करून त्यापासून रोपे तयार करून किंवा ऑफशूट तयार करून जर आपण विक्री केली तर आपल्याला खूप नफा मिळू शकतो. यासाठी साधारणतः एक झाड 3 ते 5 नवीन रोपे देते. सो प्रत्येकी 500 ते 1,500 रुपये दराने आपण जर विकलात तर यापासून सुद्धा आपल्याला अतिरिक्त उत्पन्न किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो. या व्यतिरिक्त ॲग्रो टुरिझम आणि थेट विक्रीची जर आपण प्रक्रिया सुरू केली आपल्या शेतामध्ये, जेणेकरून यामध्ये आपण शेतीच्या भेटी असतील, ज्याला आपण ॲग्रो टुरिझम म्हणतो, किंवा थेट खजूर विक्री सेंटर आपण सुरू केलं किंवा ऑर्गॅनिक उत्पादन ब्रँडिंग करून सुद्धा आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. या व्यतिरिक्त याचं मार्केटिंग करण्यासाठी आपण इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा स्वतःची एखादी वेबसाईट तयार करून थेट ग्राहकापर्यंत जर आपण पोहोचून जर विक्री केली तर आपल्याला अधिक नफा मिळू शकतो. ज्यावेळेस आपण खजूर शेतीतील आव्हाने किंवा उपाय याचा जर विचार केला तर यामध्ये साधारणतः एक 4 ते 5 आव्हान आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यासाठी 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. हे सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणजे आपण साधारणतः 3 लाख ते 5 लाख आपण गुंतवणूक केली तर सुरुवातीला आपल्याला साधारणतः जे सर्वात मोठं आव्हान आहे ते 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. मग हा कालावधीपासून जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल या काळामध्ये तर यासाठी काय उपाय आहे? तर पहिल्यांदा काही वर्षात आपण आंतरपीक घेऊ शकतो. साधारणतः डाळिंब किंवा गहू जर आपण यामध्ये लावलं तर आपल्याला खूप अधिक उत्पन्न मिळू शकतो.
सो मोठी प्रारंभिक गुंतवणूक आपल्याला हे एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी शासकीय अनुदान व कर्ज यांचा लाभ आपण घेऊ शकतो. आपल्याला माहित आहे की बाजारामध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यासाठी सेंद्रिय आणि उच्च दर्जाचे उत्पादन जर आपण घेतलं तर यावर एक खूप मोठा उपाय, स्पर्धेवर आपण मात करण्यासाठी आपल्याला खूप मोठा उपाय आपण तयार केलेला आपला सर्वांनाच आवडेल. यासाठी आणखी एक मोठं आव्हान आहे की पाण्याची समस्या. जिथे पाण्याचं खूपच कमी प्रमाण आहे किंवा अवेलेबिलिटी खूप कमी आहे अशा ठिकाणी आपण ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर मला वाटतं की आपण यावर सुद्धा उपाय चांगला आपण काढू शकतो. या व्यतिरिक्त कीटक आणि रोग याच्यापासून सुद्धा आपल्याला जर आपल्या शेतीला वाचवायचं असेल तर सेंद्रिय कीटकनाशक आणि नियमित देखभाल केल्यानंतर सुद्धा आपण आपले आव्हाने आपण कमी करू शकतो. यासाठी खजूर शेतीसाठी शासनाने वेगवेगळे अनुदान किंवा शासन योजना तयार केलेल्या आहेत. तर यात प्रामुख्याने राष्ट्रीय फलोत्पादक बोर्ड NHB अनुदान 40 ते 50% सबसिडी आपल्याला मिळते यापासून. या व्यतिरिक्त PM किसान सन्मान निधी योजना दरवर्षी आपल्याला यापासून 6,000 शेतकऱ्यांना याचा फायदा किंवा लाभ मिळत आहे. APEDA ज्याला आपण कृषी निर्यात प्रोत्साहन प्राधिकरण खजूर निर्यातीस मदत करते. साधारणतः आपण जर याचा विचार केला खजूर शेतीचा तर खजूर शेती ही दीर्घकालीन आहे पण अत्यंत फायदेशीर शेती व्यवसाय आहे. योग्य जात निवडून आधुनिक तंत्रज्ञान वापरून वाळवलेली खजूर प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जर विक्री केली तर यापासून आपल्याला 10 लाख ते 15 लाख रुपये प्रति एकर आपल्याला नफा मिळू शकतो. आरोग्यदायी आणि ऑर्गॅनिक खजूरची मागणी वाढत असल्याने भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. योग्य नियोजन केल्यास खजूर शेती तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ करू शकते. तर शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण काही नवीन गोष्टी सुद्धा पाहणार आहोत. तर त्या नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये आपण जर खजुराच्या झाडाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊयात. साधारणतः जे हवामान आपल्याला लागतं किंवा मातीची जी क्वालिटी आपल्याला लागते त्यासाठी खजुराच्या झाडांना कोरडे किंवा अर्धकोरडे हवामान, जास्त सूर्यप्रकाश आणि कमी आर्द्रता लागते. चांगल्या निचऱ्याची क्षमता असलेल्या वालुकामय माती, ज्याला आपण सँडी लोम सॉईल असं म्हणतो, ती यासाठी लागते. जमिनीचा pH हा साधारणतः 8 ते 10च्या दरम्यान असावा. क्षारीय आणि खारट जमिनीत ही खजुराची लागवड होऊ शकते. यासाठी जी खजुराची व्हरायटी आहे जी आपल्याला चांगलं उत्पन्न देते, एकरी 15 ते 18 लाख रुपये काही शेतकऱ्यांनी यातून कमावलेला आहे वर्षाकाठी, ज्यासाठी मेडजूल, बरही, हळावी आणि जहिदी यासारख्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या आणि बाजारात मागणी असलेल्या प्रकारांची किंवा जातींची आपण निवड करावयाची आहे. साधारणतः जे प्रपोगेशन आपण करायचे ते झाडापासून फुटलेली फांदी, ज्याला ऑफशूट असं म्हणतो, ते आपण वापरायचं आहे. लागवडीसाठी चांगली माती, सेंद्रिय खत आणि वाळूचे मिश्रण तयार करून खड्ड्यात फांदी लावा आणि 2 झाडामधील अंतर हे 8 ते 10 मीटर असणं आवश्यक आहे. सिंचनासाठी प्रारंभीच्या काळात नियमित पाणी द्या, परंतु शेतामध्ये पाणी साचणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. खत व्यवस्थापनेसाठी साधारणतः सेंद्रिय खत आणि संतुलित रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर आपण करायचा आहे. झाड वाढल्यानंतर आपल्याला पॉलिनेशनची गरज असते, परागकणाची गरज असते. त्यासाठी जे पुरुष जातीचं झाड आहे त्यापासून आपण परागकण घ्यायचं आहे आणि फळधारणेसाठी हस्तप्रत्यारोपण, ज्याला आपण मॅन्युअल पॉलिनेशन असं म्हणतो, ते आपल्याला करावणं आवश्यक आहे. कीड आणि रोग होऊ नये म्हणून लाल अळी, ज्याला रेड पाम व्हिबल्स असं म्हणतो, आणि पानावरील डाग यासारख्या समस्या नियमित तपासा आणि त्याचं योग्य वेळी आपण उपाय करायला पाहिजे. फळ काढणीसाठी साधारणतः 7 ते 8 वर्षात
फळ द्यायला सुरुवात होते आणि फळं योग्य पिकल्यावर त्याची काढणी करावयाची आहे. बाजारपेठेचं व्यवस्थापन करताना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेशी संपर्क प्रस्थापित करायचा आणि खजुराच्या पोषण मूल्यांची त्याची जास्त मागणी आहे त्याची आपण काळजी करावयाची आहे. खजुराच्या झाडाची योग्य काळजी कशी घ्यायची यासाठी योग्य सिंचन आपण पाहायला पाहिजे. मी अगोदरच सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या काळात झाडांना नियमित पाणी द्यायचं आहे, विशेषतः गरम हवामानामध्ये. सेंद्रिय खतांचा वापर करताना झाडांच्या चांगल्या वाढीसाठी दरवर्षी सेंद्रिय खत आणि संतुलित रासायनिक खत आपल्याला द्यायचं आहे, ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेली खते उपयुक्त ठरतात. झाडांची छाटणी करताना, ज्याला आपण प्रुनिंग असं म्हणतो, जुन्या व कोरड्या पानांची छाटणी आपल्याला करायची आहे नियमितपणे. यामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होते. पॉलिनेशन आपल्याला करवायचे आहे दरवेळेस. योग्य फळ धरण्यासाठी पुरुष फुलांमधून पराग महिला फुलांवर हस्तचालित पद्धतीने हलविणे आवश्यक आहे. कीड आणि रोग नियंत्रणासाठी जे आपल्याला रेड पाम विव्हिल्स असं म्हणतो, पानावर येणाऱ्या डागांसाठी किडीपासून संरक्षण आपल्याला करणं आवश्यकता आहे. जैविक आणि रासायनिक उपायांचा योग्य प्रकारे उपयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. फळ तयार झाल्यावर योग्य प्रमाणे आपल्याला काळजी घेऊन त्याची हार्वेस्टिंग करायची आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण याला खूप चांगला भाव घेऊ शकतो आणि आपण लाखो रुपये यामुळे